निलिमा संजयराव अक्कलवार, मुक्काम पोस्ट खरांगणा, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा। मी गेल्या 2 वर्षांपासून मटेरासोबत जुळल्या गेली आहे आणि ज्यावेळी मी मटेराशी जुळल्या गेली त्यावेळी मला नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत गेली। शेती मी 35 वर्षांपासून करते, पण 2 वर्षांमध्ये मी त्यात बरीच नवनवीन वाढ केलेली आहे। आता काय वाढ केली आहे, जसं दशपर्णीची फवारणी आहे, नंतर आता इथे जे आहे ते जुनी मुळं तसेच ठेवून आणि हिरवं आवरण जमिनीवरती जास्त जर राहिलं तर उन्हामध्ये जी जमीन तापतं ती कमी तापतं। जुन्या मागच्या वर्षीच्या ज्या पिकांचे अवशेष जमिनीवर आहेत त्यामुळे असं झालेलं आहे की जमीन ही झाकून राहिली। झाकून राहिल्यामुळे काय झालं की या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे, वेगवेगळ्या जीवाणूंची संख्या वाढलेली आहे, जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता वाढलेली आहे। मी तंत्रज्ञान कमी वापरल्यामुळे म्हणजे इथे मशागत ही कमी केल्यामुळे जमीन चांगली राहिलेली आहे। मला आधी या तंत्रज्ञानावर अजिबात विश्वास नव्हता। मला सगळे सांगत होते की हे एक तंत्रज्ञान असं आहे की ज्यामुळे पिकाला पण फायदा होतो आणि आपला जो लागवडीचा खर्च आहे तो कमी होतो, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता। मग असं वाटलं आता इतके जण सांगतायत आणि आपण मागच्या वर्षी अनुभव घेतलेला आहे मटेराच्या ज्ञानाचा, म्हणून मी यावर्षी हा एक प्रयत्न 2 एकरामध्ये करायचा ठरवलं आणि जे जुने पिकांचे अवशेष होते ते अवशेष मी या जमिनीत तसेच राहू दिलेले आहे। फक्त इथे मातीचा भर दिला आणि मी माझी कपाशीची लागवड केलेली आहे। जुने मुळं वगैरे तसेच आहेत। इथे मित्र कीटकांची संख्या वाढलेली आहे, हानिकारक जे लोक आहेत त्यांना हे मित्र कीटक संपवत होत आहेत। जमिनीचा माझा मशागतीचा खर्च कमी झालेला आहे, फवारणीचा खर्च कमी झालेला आहे आणि आता हे जे तण आहे वाढलेलं हे पाऊस असल्यामुळे मी थांबू नये, हे तण सुद्धा मी या जमिनीवर झाकणार आहे जेणेकरून हे पण झाकून राहील। असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मटेरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीत ठेवा, स्वस्त माती फायदेशीर शेती।